नमस्कार. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. भारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समिती शहापूर तहसील कार्यालयासमोर येत्या सोमवारी 15 तारखेला करणार आमरण उपोषण. भारंगी नदीपात्रातील अवैध बांधकाम पाडण्याची केली जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी. गुजराती बाग, चिंतमनगर, ताडोबा मंदिर परिसरात रहिवासी करणार आमरण उपोषण. भिवंडी प्रांत शहापूर तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार बांधकामांवर तोडण्याची कारवाई होत नाही म्हणून भयभीत पूरग्रस्तांनी उगारलं आमरण उपोषणाचं हत्यार. या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी. संबंधित विभागाने जे त्यांना पत्र दिलेले आहे त्यामध्ये 4-5 अटी टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमच्या या बांधकामामुळे जर पूरस्थिती निर्माण झाली, भारंगी नदीचा प्रवाह बदलला तर त्याला जबाबदार नगरपंचायत राहील, जलसंपदा विभाग राहणार नाही. त्यामुळे त्या विभागाने त्यांचे हात पकडलेले आहेत आणि इतके स्पष्टपणे त्यांनी निर्देश दिलेले असताना देखील यांनी त्या ठिकाणी बांधकाम जबरदस्तीने कोणाच्या तरी फायद्यासाठी केलेला आहे. तर त्या बांधकामाचा फटका आपल्याला बसत आहे. म्हणून आपली सर्वांची जी मागणी आहे की ते काम पूर्णतः नष्ट करण्यात यावं, शासनाने सांगितलेले आदेश दिलेले त्याप्रमाणे, आणि आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळाले पाहिजे. या आपल्या 2 प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्यांपैकी नुकसान भरपाईचा प्रस्ताव त्यांचा गेला असेल, जाईल ती मिळेल, वेळ उशिराने का होईना ती मिळेल, पण बांधकाम आहेत ती बांधकामाला त्यांनी स्थगिती दिलेली आहे, ती बांधकामात जर नष्ट झाली नाही आणि त्यांनी काम थांबवलेलं आहे, तर आता आपल्याला नागरिकांना सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे की याच्यापुढे आपण काय करायचं. आपण आंदोलन करायचं, कुठल्या प्रकारचं आंदोलन करायचं का गप्प बसायचं, हे सगळं बांधकाम सगळं पडलंच पाहिजे. इथे हे सगळे जे लोक आहेत ते नेतृत्व करायला आहेत, त्या दिवसापासून ते नेतृत्व करतायत आंदोलनाचं, त्यांची तयारी आहे लढण्याची. त्यांच्या पाठीमागे जर आपण उभे राहिलो नाही तर त्या आंदोलनाला यश येणार नाही. म्हणून या ठिकाणी आजच्या सभेचे प्रयोजन आहे की याच्यापूर्वी देखील आपल्याला पावसाळ्याच्या आधी 2 महिने चर्चा व्हायची खूप, हे बांधकाम चालू आहे, आता आपल्याकडे पाणी यायची शक्यता आहे, आपलं कसं होईल म्हणून. पण आपल्याकडे कोणीही आता जसे जमलेले आहेत लोक तसे कोणी पुढाकार घेतला नाही, त्याच्यावर सह्यांचं निवेदन तयार केलं नाही, पंचायतीला दिलं नाही, मंडळाला दिलं नाही, का कोणाला दिलं नाही. त्याच्या वेळेला 4-5 वेळा चर्चा झाल्या की तुम्ही लेखी निवेदन तयार करा म्हणून, पण कोणी त्यात पुढाकार घेतला नाही. म्हणून आता देखील आंदोलनासाठी आपण त्यात सरपंचांनी, विकास मंडळाने, संतोष शिंदे यांनी तर तहसीलदारांना आणि यांना शासनाला इशारा दिला की आम्ही हे बांधकाम तोडलं नाही तर उद्यापासून आपण उपोषण चालू करू किंवा धरणं धरू, बेमुदत धरणं धरू. पण ते धरणं धरायला काय 4-5 लोकांनीच बसायचं का? याच्यासाठीच आपल्याला आजची सभेचं प्रयोजन त्यासाठीच आहे की कशा प्रकारचं आंदोलनाचं स्वरूप आपलं ठेवायचं, आंदोलनामध्ये किती लोक सहभागी होतील. आपला पूर झाला त्यामध्ये म्हणजे एवढाच कधीच पूर झालेला नव्हता. ठीक आहे, पहिले पाणी आला तरी तो तात्पुरती जी काय 10-12 घरं असेल किंवा 15 घरापर्यंत यायचा रस्ते त्या बाजूला. परंतु आता ही जी काय बांधकामं केलेली आहेत, की भिंत बांधलेली असेल, त्याच्यामध्ये गार्डनचा विषय असेल किंवा गणेश घाट केलेला, तर ह्या लोकांना एखादा गरीब बिचारा बिना शिकलेला जरी माणूस त्या पुलावर जर उभा राहिला तो त्याला जर विचारला बाबा हा पूल का आला, तो सरळ भिंतीला आणि तिकडं एवढं म्हणजे सरळ प्रामाणिक, म्हणजे साधा तुमच्यातला पण एखादा कोणी म्हणजे जो न शिकलेला असेल ना तो जरी उभा केला तरी पण सर्वांना समजलं नाही का बाबा हे झालेलं आहे. परंतु आपण त्या दिवशी जो आंदोलन केला, तुम्ही सर्व मंडळी एकत्र आपण होतो, आपल्या ताकदीमुळे त्या टायमाला जो विषय झाला तो प्रांत आले, सर्व आले, दरोडा साहेब, बंधू बरोबर हे 2 जण आले, त्यांनी केला, बाल्यामानी फोन केला, कलेक्टरांनी सांगितला, या सर्व गोष्टी केली. प्रांत आला, त्यांनी या गोष्टी सर्व सांगितल्या, जसा वादाने तुम्हाला सांगितलं तर ते तोडायला सांगितलं, सर्व गोष्टी झाल्या. आपल्याला मनाला समाधान झाला का बाबा आता हे तुटल्यानंतर पुढं भविष्यात जे काय गोष्टी होणार आहेत त्या होणार नाही. आता काल पण लोक 3:30 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत ही सर्व मंडळी तुम्ही जागी तर कधी पण काढू, आणि हे आता जीव मुठीत धरूनच आपल्याला काम करायचं आहे. तर जेणेकरून जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत. काल तुमच्या माहितीसाठी सांगतो का जेव्हा माहीत पडला का तोडफोड नाही, तुमच्या लोकांचा आला का बाबा तुम्ही बोलले, पत्र दिला त्या मुख्य अधिकाऱ्यांनी आणि तुम्ही अजून काय तोडफोड झाली नाही, इकडं मग तो घाट थोडा दाखवायला केला, तिकडे 1-2-3 पावले मारले, बंद करून टाकला. त्या झाल्यानंतर मी त्यांना फोन केला मुख्य अधिकाऱ्याला सकाळी, सरपंच बोलले, स्वप्नील असतील 3-4 जणांनी फोन केले होते.
फोन केल्यानंतर मुख्य अधिकारी बोलतो नाही आता काय आम्हाला ते जलसंधारणवाल्यांशी बोलून आणि टेक्निकल घ्यायला लागेल. तुम्ही बोलून साहेब ज्यावेळी प्रांतांनी तुम्ही सर्व हे केली पाहणी केली त्याच्यामध्ये तुम्हाला दिसला प्रांताला का ही लेवल वरती असल्यामुळं हा पाणी सर्व इकडं आलेलं आहे म्हणून तुम्हाला हे 3 डिसिजन द्यायला लावले आणि कलेक्टरला विचारून केलंय आणि ते केल्यानंतर तुम्ही ठरवला की बाबा हे तोडायला. मग आता तुम्हाला टेक्निकल किंवा काय तर त्यानंतर सर्व कळला. ज्यावेळी आम्ही त्याला भेटायला गेलो त्यांनी काय केले सर्व नगरसेवक एक माझी मिसेस सोडली सर्व नगरसेवक तिथं जमा झालेले होते आणि त्यांनी नंतर आळीवरती किंवा उलटा बंडीवाद सुरू केला का हे तुमच्यामुळे झाला तुम्हाला अगोदर कळला नाही का आम्ही असा करायला सांगितला तसा करायला. आम्ही त्यांना सर्व गोष्टी बोलून बरोबर जर कधी आम्ही कंप्लेंट केलेली आहे आणि हा उतार भाग आहे तो वरती ज्यावेळी पहिले पाणी आणि असा नदीला कुठल्या मोठमोठ्या जर तुम्ही वाल बांधायला लागले तिकडं तिकडं उद्या तर पूल वाहून जाईल. जर दोन्ही बाजूला तुम्ही बोलाल तर अजून फोटो केला तर तो पूल पण जाईल वाहून. नदी पात्राला असं कुठं दिसल्यात का भीत हा जिथं त्याची लेवल असते पात्र असतो आणि यांनी काय केलंय का जो आपला पूर नियंत्रण कक्ष असतो तो सोडून बांधकाम केलेली आहेत म्हणजे नदीत आलेली आहेत. तुम्ही बाहेर करा आता ते जे बोलतात ना का आम्ही तुमच्या इथं तोडून टाकू एका नदी पात्रात तुमची कामं नाहीये की बाहेर कामं आहेत ती का बिल्डिंगी बांधतात आणि ते आता आपल्याला घाबरवण्यासाठी मुद्दाम बोलतात का बाबा जर कधी यांनी काय केला तर त्यांचं ते बोधर्शन झालं आणि या नगरसेवकांनी फक्त पैसे कमवण्यासाठी आणि आता हे कोणी केलंय आकाश सावंतने. आतापर्यंत मी गपचूप होतो काय बोलत पण तो काल उतरला त्यांनी भाषण दिलेलं की पाहिजे तर बघा त्याच्यामध्ये सरळ दोषी त्यांनी काय कोणाला दाखवलेले आपल्या लोकांना दाखवले तिकडे कारण आमच्या काही नाही त्या भिंतीमुळं मोल्ला किंवा काय तर मोल्ल्याची सर्व आले कासाळीचं आकाश पारिंगे जे बस गेली तो तिथं बसला होता आणि तो रणजित भोईर बोलतो का आमच्यामुळं तिथं तर पाणी दोन्ही भागात जास्त घुसला. मग तुमच्या भिंतीमुळे आमचा शहापूर नगर पंचायतमध्ये आम्ही नाही गेलो आमच्याकडे थोडी तरी पाणी आलेलं तर त्यांच्या ज्या गोष्टी दिसल्या त्याच्यामध्ये ते सर्व एकत्र होऊन आणि शिंदे साहेब सत्ता आहे आता पाटील साहेब इथं आलेले स्वतः पाटील साहेब त्यांचे सत्तेचे असून त्यांनी पैसे पण दिले आणि काय बोलले का ह्या दोषी आतमध्ये जी बांधकामं झालेली त्यांनी क्लिअर केलेलं आहे. एवढा असताना पण जर कधी हा माणूस मुजोरगिरी करत ना वरती प्रेशराईज करत तर ह्या गोष्टीला आपण जुमानणार नाही. ज्या दिवशी रहिवासी किंवा नागरिक रस्त्यावर उतरले ना मग कोणाला बाप जरी पुढे आला तरी काही होऊ शकत नाही पण आपली ताकद आणि आपली एकजूट ही महत्वाची. कारण कालच्या मीटिंग मध्ये असं झाला का आपल्या 2-4 लोकांना त्यांनी फोन लावून दिले अरे तुम्ही कशाला आम्ही तुम्हाला भिंत नगरपंचायतच्या त्या बाजूचा भाग फक्त तुम्ही पैसे काढू शकता या ग्रामपंचायतीला पैसे 1 लाख 2 लाख 5 लाखाच्या वरती निधी उपलब्ध होत नाही. यांनी पण आतापर्यंत मोठमोठी रस्ते हे केला असता नगरपंचायतचा संबंध देणार नाही का इथं काय करा. आणि वनाचे साहेब बोलले का रजनी नगराध्यक्ष असताना पहिला खोलीचा प्रस्ताव ना रस्त्या जातात मग तू पहिले खोली करायची होती आणि 5 कोटी बोलतो आता मंजूर येत्या भाषणात बोलतो खोलीला पण बोलतो कायद्याने बोलतो ते नियमात अजून हे देत नाही परमिशन. मग मला सांगा याला परमिशन नाही दे म्हणून तुम्ही बांधकाम नाही करत आणि तुझ्या याला परमिशन नसताना तू भीती बांधून घेतला म्हणजे तू तुझा रस्ता पहिले बघितला आणि त्या रस्त्याची कोणालाच गरज नाही. दुसरी गोष्ट डीपी अजून मंजूर झालेला नाही ते जर बोलतात का डीपी मुळे केला तर डीपी मंजूर नाही झाला तर नाही कुठल्या काय बोलतात ना त्याला हे करतात आराखडा आणि ज्यांच्या जागा घेतात त्याला पैसे देतात आणि मग तुम्ही डीपी अजून झालेला नाही मग तुम्ही त्या जागा नगरपंचायतला घेतल्या कधी तर तुम्ही तो रस्ता बांधला कधी तर ह्या गोष्टी पुढच्या त्या आम्ही करणारच आहे. मग आत्ताच्या घडीला ज्या भिंतीवरती आपला चाललेला आहे किंवा अतिक्रमण पण भिंत असो त्यांनी एकच दाखवत राहिले का इकडचा गार्डन अरे पण आमचं म्हणणं आहे गार्डन पण तोडा तो घाट पण तोडा तुमची वे पण तोडून टाका. जो नदी पात्रात आलाय ना मग ते कोणाला पण असू दे तो नदी पात्रात सर्व तोडायचं आपली भूमिका. गेल्या 2 वर्षापूर्वी तो बंधारा काढला नाही आमच्या दारापुढे बंधारा आता मुलांची कागदपत्र गेले कागदपत्र करायला किती वेळ लागतो सही करायला किती वेळ मुलीची डॉक्टर त्यांची कागदपत्र मी काय किती एवढा त्रास आहे काय सांगू तुला काही सांगायची लागलंच नाहीये
सगळं घरातलं काम केलं पण तुमच्या नगरसेवकीने ना नगरपालिकेला अर्ज दिलेले ऐका ऐका पण त्या नगरपालिकेने ते कागदपत्र तातडीच्या टप्प्यात टाकले. ते अजिबात म्हणजे एवढी त्यांची दादागिरी ना ते बघायला चुकलं नाही. आम्ही त्यांना सांगतोय. सगळ्यात मुजोर मुजोर आहे. हा तो दाखव चेहऱ्यावरती गुगला वाटतो पण तो मुजोर आहे त्यामुळे बायकांची काय घरा असेल माहिती मुलाच्या नाही, जाणे करून आणि तो पेन बिघडली की कोण वाटणार? म्हणूनच आपल्याला आता निर्णय घ्यायचा की आपण काय करायचं. बरोबर आहे, ते त्याला काय आपण ठरवलंय की आपण आंदोलन करायचं आपण उपोषण करायचं तुमचं सगळ्यांच्या पक्षात महत्वाचं आहे बरोबर. एक मिनिट